गेल्या आठवड्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जुन्नर तालुक्यातून खळखळून वाहणाऱ्या पुष्पावती नदीला टिकेकरवाडी इथं भव्य धबधब्याचं स्वरूप आलं। या निसर्गरम्य दृश्यानं पर्यटकांना भुरळ घातली। पाण्याचे उडणारे तुषार आणि हिरवाईनं नटलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करतोय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील नद्या या खळखळून वाहू लागल्या असून मी सध्या जुन्नर तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या टिकेकरवाडी गावामध्ये आलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पुष्पावती नदी खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळत असून नदीने अक्षरशः धबधब्याचं स्वरूप परिधान केलेलं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा विसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय। याच पुष्पावती नदीला नेतोड या ठिकाणी मांडवी आणि पुष्पावती या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या आपल्याला पाण्याचा प्रवाह वाहताना पाहायला मिळत आहे। अक्षरशः धबधब्याच्या स्वरूपात या ठिकाणी पाणी वाहत असून उंचावरनं हे पाणी खाली पडल्यानंतर या ठिकाणी छोटेसे दवबिंदू तुषार सिंचनाच्या स्वरूपात माघारी येत आहेत। अक्षरशः अंगाला थंडगार स्पर्श झालेला आपल्याला आल्हाददायक असा स्पर्श जाणवतो। मात्र येथे कॅमेऱ्यात हे दृश्य दिसू शकत नाही, मात्र या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला याचा अनुभव घेता येऊ शकतो। मात्र तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे सुरक्षित ठिकाणीच पर्यटनाचा आनंद घ्यावा असं सुद्धा आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। आणि खास करून जी24 तासच्या प्रेक्षकांसाठी मी तुम्हाला खास करून या पुष्पावती नदीवरील हे मनमोहक असे दृश्य तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।